मी साहेबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो, नमन करतो। साहेबांविषयी काय बोलावं आणि किती बोलावं असं म्हणतात, जहां पर सच्ची दया ईमान का सम्मान होता है, जहां पर सच्ची दया ईमान का सम्मान होता है, वहां पर अल्लाह और वो भगवान होता है। अगर तूने निकाला है किसी के पाँव का कांटा, अगर तूने निकाला है किसी के पाँव का कांटा, ये सच है कि तुझ में भी इंसान रहता है, ये सच है कि तुझ में इंसान रहता है। असे मामा सर्वांचे श्रद्धास्थान, आस्था श्रद्धा का किनारा माँ गोदा मैया, गोदावरी नदीच्या त्या पावन स्थळी त्यांना आपण पार्थनगरी पाथरवाला असे म्हणतो। आजही त्या ठिकाणी इतिहासाच्या त्या पाऊलखुणा आहेत। भगवान श्रीकृष्णाचं ते रथ, त्या रथाचा तो चाक आजही त्या ठिकाणी पडलेला आपण पाहतो। कर्म पथ पर कर्तव्य रथ पर सवार होकर भारत माँ के लाल कहलाए, आपके सपनों का भारत अंबर घनसांगी जालना जिला महाराष्ट्र तहसील। आदरणीय साहब के बारे में क्या कहें, मैं संदेश यहाँ नहीं स्वर्ग का लाया हूँ, मैं संदेश यहाँ नहीं स्वर्ग का लाया हूँ, इस भूतल को ही स्वर्ग बनाने आया हूँ, इस भूतल को ही स्वर्ग बनाने। अभिमान वाटतो आपल्या यशोधरी विद्यालयामध्ये गुंज बुद्रुक या ठिकाणी मला आपण निमंत्रित केलं। माझे मोठे बंधू आणि मार्गदर्शक ज्यांचा संबंधही त्या खळखळ वाहणाऱ्या गोदा माईशी आहे, उस गोदा मैया से है। उस गोदा मैया ने हमें सिखाया है कि सुख हो या दुख सदा हंसते गाते रहना। जीवन में सुख है, दुख है, आशा निराशा के बादल आते हैं जाते हैं, पर मुझे लगता है कि मनुष्य का जीवन उस गोदा मैया की तरह कल कल बहते हुए चाहिए। और साहब का जीवन उसी पद्धति से है जिनका मार्गदर्शन मुझे मिला। हमारे इस विद्यालय के प्रधानाध्यापक, मुख्याध्यापक आदरणीय श्री दिलीप जी अग्रवाल सर, इनका मैं विशेष आभारी हूँ कि आज मैं जिस मकाम पर खड़ा हूँ। सबसे पहले बात मराठी आणि हिंदीमध्ये चालेल ना? मराठी आणि हिंदीमध्ये दोन्ही भाषेमध्ये बोलतो। मंचावर उपस्थित आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ माजी सरपंच आदरणीय तोरकाका, आणि सर्वांचीच नावं घेत नाही, तुम्ही आत्मीय आहात, माझे आहात, ह्या मातीतले आहात ज्या मातीत आदरणीय साहेबांचा जन्म झाला। आणि मला असं वाटतं की त्यांच्या विचारांची, त्या कर्तृत्वाची खरं तर समाजाला, देशाला, या युवतींना, युवकांना खरी गरज आहे। आज साहेब आपल्यात नाहीत असं मी म्हणणार नाही, असं म्हणतच नाही, कारण की मरावे परी कीर्ती रूपी उरावे, हे जे साधू संतांनी सांगितलेलं आहे। ज्याची कीर्ती असते, यदि आपकी कीर्ति का कोई अक्षुण्ण आधार है तो लोग आपको भजेंगे, पूजेंगे, मानेंगे, जयंती का उत्सव मनाएंगे। यदि आपने किसी को दुख दिया, तकलीफ दी, पीड़ाएं दी, राहों में कांटे बिछा दिए, तो मुझे नहीं लगता कोई आपके लिए मुस्काएगा, आपके लिए कोई रोएगा। साहब, मुझ में रहते हैं करोड़ों लोग, चुप कैसे रहूं। पाथरवाल्यात त्या गोदामाईच्या त्या पावन किनारी ज्यांचं जन्म झालं, बालपणी शिक्षण पाथरवाल्यात, आणि जसं तुम्ही सांगत होत्या, काय छान बोलतात या विद्यार्थ्यांनी। खरंच साहेबांना अभिप्रेत असणारा जो ग्रामीण समाज आहे, ग्रामीण मुलगी शिकली प्रगती झाली ही आपण म्हणतो। हेच वाटतो की आमचा बंधू छोटा बांधव या ठिकाणी आला नाही, आणि हे वातावरण, साहेब झाडावरती प्रेम करायचे, बेलीवरती प्रेम करायचे, त्या गोदा माईवर प्रेम करायचे। आणि खरंच ज्यांनी दानस्वरूप ही जमीन जाधव काकांनी दिलेली आहे, मी त्यांचं विशेष अभिनंदन करेल की दान द्यायला पाहिजे। हे दान, भूदान देऊन आपण त्या ठिकाणी पवित्र असे कार्य, शिक्षणाचं कार्य, एज्युकेशन, शिक्षणाचं पवित्र कार्य होते, यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं। मी त्यांनाही विशेष अभिनंदन करतो। आणि हे शेत, हे शिवार, आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत।
बरोबर, शेतमजुराची मुलं आहोत. बऱ्याच जणांचे आई वडील ऊस तोडला जात असतील, कारखान्यात जात असतील, सामान्य कुटुंबातील आहोत. आपल्या जीवनाला अर्थवत्ता प्राप्त व्हावी. आणि मराठवाडा म्हटलं की मागास, मराठवाडा म्हटलं की आजही पुण्यासारख्या ठिकाणी, दिल्लीसारख्या ठिकाणी सर आपला तिरस्कार होतो. आपल्याला लोक थोडंसं नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात आणि शहरातली लोक तर खेड्यातली वेगळी म्हणून आपल्याला. परंतु मला असं म्हणायचं की खूप ताकद आहे आपल्यामध्ये, खूप शक्ती आहे आपल्यामध्ये, खूप ऊर्जा आहे आपल्यामध्ये. आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. हे या कापसाच्या शेतात ही जी वृक्ष वेली फळं फुलं देते आहे, खरंच आपण भाग्यवान आहोत. आज कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, आज दिल्लीमध्ये हवा शुद्ध नाही राहिली सर, ऑक्सिजन निर्माण झाले. आज त्या ठिकाणी शुद्ध हवा नाही राहिली, लोक आजारी पडू लागले. आणि ऑक्सिजनचा प्लांट, ते सगळी झाडं, ते शेत शिवार. आपण शेतकऱ्याची मुलं आहोत, काय म्हणावं. आम्ही ढेकळातले, आम्ही चिखलातले, कष्टाला घाबरत नाही. जगाचा पोशिंदा आमचा बाप, राबतो शेतामध्ये दिसन रात. अहो घाम गाळाने त्याच्या रक्तात, त्याच्या रक्तात. आम्ही ढेकळातले, आम्ही चिखलातले, कष्टाला घाबरत नाही. खरंच तुम्ही टाळ्या वाजू नका, तुमच्यापेक्षा दुप्पट टाळ्यांचे वाजतात. किसान की बेटिया हूँ, कमजोर नहीं हूँ, किसान की बेटिया हूँ, कमजोर नहीं हूँ. उबड़ खाबड़ चाहे कैसे भी हो रास्ते, मंजिल पाकर रहूंगी, मंजिल पाकर रहूंगी. बाप मेरा किसान, बाप मेरा किसान, बढ़ाऊंगी उनका मान. बाप मेरा किसान, बढ़ाऊंगी उनका मान. पग पग बढ़ाती रहूंगी. माँ झांसी की रानी, माँ झांसी की रानी, माँ सावित्रीबाई फुले जिजाऊ के विजन को और मिशन को पूरा करने आई हूँ. और किसान की किया हूँ, कमजोर नहीं हूँ. ऊपर खाबड़ का है कैसे भी हो रास्ते, मंजिल पाकर रहूंगी. ये भाव, ये विश्वास, आत्मविश्वास आप लोगों के मन में, आंखों में है. मी अभिनंदन करतो ज्यांनी स्वागत गीत गायलं. मी विशेष अभिनंदन करतो की ज्यांनी साहेबावर या ठिकाणी प्रयत्न केला, सुंदररित्या त्यांचं जीवन कार्य या ठिकाणी प्रकट करत. काळे सर सांगत होते, मी जास्त साहेबांच्या जीवनात काय बोलू. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत ज्यांना साहेबांचा सहवास लाभलेला आहे. साहेब काय होते, साहेबांचा दरारा काय होता, हे अधिक सांगण्याची गरज नाही. पण तुम्ही नवीन आहात, नवीन पिढी आहात. मला असं वाटतं की तुम्हाला साहेब कळाले पाहिजेत. खरा सर पोटतिरीने सांगत होते, माझी ओळख देत होते. पण मला असं वाटतं की मी ज्यांच्यामुळे, मला आजही आठवतं खरा सर, 2009ला साक्षात साहेबांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. थरथर कापत होतो, घाबरत होतो. साहेबांसमोर बोलायचंय, अर्ज लिहायचाय, कसा लिहावा, काना मात्रा वेलांची चुकते की काय, अशा अवस्थेमध्ये साहेबांसमोर इंटरव्ह्यू दिला. आणि आश्चर्याची बाब, आनंदाची बाब, साहेबांनी मला सिलेक्ट केलं. एक अशा परिवारातला मुलगा जो नदी किनारी राहतो, झोपडीत राहतो, त्याचे आई वडील शेतात